नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. तुमच्या सगळ्यांचं मी आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुमचा शुभ जावो. दत्त महाराजांच्या कृपेने आणि स्वामी महाराजांच्या आशीर्वादामुळे तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा लवकरात लवकर स्वामी महाराज पूर्ण करोत अशी मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या दिवसाला सुरुवात करते. आपण जे रोजच्या दिवसामध्ये आपण करतो किंवा आपल्या रोजच्या दिवसामध्ये जे आपलं नियोजन असतं त्यावरूनच आपण अल्टिमेटली आयुष्यामध्ये ज्या यशावरती जातो ते ठरत असतं. कारण की कुठलीही गोष्ट सातत्य नियोजन याशिवाय पूर्ण होत नाही किंवा होऊ शकत नाही. म्हणून आपण दिवसभरामध्ये करणार आहोत ते आपलं आदल्या दिवशी ठरलं पाहिजे किंवा सकाळी त्या दिवशी ठरलं पाहिजे. तेव्हा आपण पूर्ण दिवसभरामधलं जे नियोजन आहे ते पार पडतो किंवा आपल्या दिवसभरातली कामं पूर्ण होतात. यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण सगळ्यात लवकर उठलं पाहिजे. ब्रह्ममुहूर्तावर उठणं म्हणजेच आपण जे आपलं ठरवलेलं ध्येय आहे त्याच्या 70% आपलं काम होतं. म्हणजे 70% आपण जर सकाळी लवकर उठत असू तर त्यावेळेसच आपलं काम होतं. कारण की ज्या वेळेला आपण सकाळी उठतो तेव्हा पूर्ण पृथ्वीतलावरती अशी खूप कमी लोक असतात जे की ध्येयासाठी त्यांच्या झगडत असतात आणि ते सकाळी लवकर उठून त्यांच्या कामाला लागतात. तर जे लोकांना काहीतरी मिळवायचं असतं, साध्य करायचं असतं आयुष्यामध्ये, कारण आयुष्य हे एकदाच येतं, तर त्याच्यामध्ये आपल्याला जेवढं काही जगायचं आहे ते पूर्ण जगलं पाहिजे किंवा आपल्या मनाप्रमाणे आपल्याला जे करण्याची इच्छा आहे, कारण की आपल्यामध्ये खूप कॅपॅसिटी असते किंवा पोटेन्शियल असतं, आपल्यामध्ये तेवढं सामर्थ्य असतं, परंतु आपल्याला त्याची जाणीव नसते आणि म्हणून आपण ते करण्याच्या त्याच्या मार्गावरती जात नाहीत किंवा तो मार्ग शोधण्याचा प्रयत्न करत नाहीत. बऱ्याचशा अशा स्त्रिया असतात ज्या की घरांमध्ये त्यांना काही करण्याची संधी मिळत नाही किंवा त्यांना अशी कुठलीही एक मार्ग सापडत नाही की त्यांना त्या गोष्टी केल्याने त्यांचं रुटीन जे आहे ते बदलू शकतं. बऱ्याचशा अशा स्त्रिया आहेत ज्या की शिकलेल्या असून पण त्यांना घरी राहावं लागतं. बऱ्याचशा अशा अडचणी असतात. तर मी एक सांगू इच्छिते की आपण जर ठरवलं किंवा आपल्या घरच्यांचा जर का आपल्याला सपोर्ट मिळत असेल, सपोर्ट मिळवणं देखील आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. कारण की विदाऊट घरच्यांच्या सपोर्टशिवाय आपण काही करू शकत नाही. तर मला देखील घरचा सपोर्ट आहे म्हणून मी जॉब करू शकते. पण त्याचसोबत आपण जे रुटीनमध्ये आपण करतो आहे त्याच्यामधलं बेस्ट व्हर्जन करणं किंवा स्वतःमधलं बेस्ट व्हर्जन ओळखणं आणि तिथपर्यंत पोहोचणं, यासाठी आपण रोजचं नियोजन जे आहे ते एकदम व्यवस्थित असलं पाहिजे. तर आपण ना आपल्यामधलं सगळ्यात बेस्ट ओळखू शकतो किंवा आपल्यातल्या जे बेस्टेज आहे ते मिळवू शकतो. तर मी माझ्या दररोजच्या नियोजनामध्ये किंवा सकाळच्या रुटीनमध्ये जे काही करते जेणेकरून मला खूप दिवसभरामध्ये फ्रेश वाटतं किंवा दिवसभरामध्ये मला कुठल्याही गोष्टीचा थकवा जाणवत नाही, ज्याने मला एनर्जी मिळते आणि आपण जे म्हणतो की एक पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या सोबत राहते जेणेकरून आपले सगळे कामं व्यवस्थित होतात. तर त्याच्यामध्ये मी स्वतःमध्ये काय बदल करून घेतले ते मी तुम्हाला ह्या व्लॉग्सच्या थ्रू दाखवण्याचा प्रयत्न करते आहे. तर सकाळी माझं रोजचं नियोजन असतं. सकाळचं मी उठून माझं रुटीन थोड्या वेळ अर्धा तास मी स्वतःसाठी देते. कारण की आपण एक्सरसाइज, मेडिटेशन, योगा ह्या गोष्टी माहिती असून देखील आपण फॉलो करत नाही. तर त्याचसाठी मी सगळ्या महिलांना सांगते, जे कोणी माझे व्हिडिओज बघत असतील किंवा ब्लॉग्स बघत असतील तर आपल्या स्वतःसाठी वेळ काढा. सगळ्यांसाठी वेळ द्यायला तर आपण काढतोच, कारण की सगळ्यांचं तर आपल्याला करायचंच आहे, पण सोबतच आपल्या स्वतःसाठी देखील जगायचं आहे. आयुष्य एकदाच मिळतं. तर त्याच्यामुळे आपल्यातलं आपण हे जगायचं राहून गेलं किंवा आपण हे करायची इच्छा होती हे करायचं राहून गेलं किंवा मी शिकले होते पण माझ्या शिक्षणाचा काहीच उपयोग झाला नाही, असं खंत आपण परत 70-75 वर्षांची होऊ आणि त्यावेळेला बेडवर पडून हा विचार केला तर ते परत आपल्याला मिळणार नाही. म्हणूनच आत्ता जे आहे आपल्या हातामध्ये तेवढं सगळं करण्याचा प्रयत्न करावा असं मला तरी वाटतं. मी लहान आहे, माझे चॅनल जे कोणी मोठ्या जरी बघत असतील तर त्यांनासुद्धा मी सांगू इच्छिते, जे मला तुम्हाला करता येईल तितकं तुम्ही ह्या आयुष्यामध्ये करा. कारण की पुढचं आयुष्य आपल्याला कधी येईल माहिती नाही, पण ह्या आयुष्यामध्ये जेवढं जगायचं आहे तेवढं जगून घ्यावं. तर आलोकचा टिफिन मी आता पॅक केलेला आहे. माझा छोटा मुलगा आहे 3 वर्षांचा, तर त्याला मी सकाळी स्कूलला सोडून मग परत कॉलेजला जाते. तर सकाळचं असं आमचं असतं रुटीन. तर आता आवरावरी झालेली आहे. आलोकचं सगळं तयार झालेलं आहे आलोक. आणि मी आज माझा गुरुवार असल्यामुळे शाबूची खिचडी बनवलेली आहे जे की मी टिफिनमध्ये नेणार आहे. आता आलोकची तयारी झालेली आहे. त्याला मी स्कूलला ड्रॉप करून तसंच पुढे जाणार आहे कॉलेजसाठी. तर व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर माझे जे काही अनुभव आहेत किंवा मी जे फॉलो करते रुटीन, तर त्याच्यामधून मला जे छान वाटतं मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करते. आवडत असतील तर नक्की लाईक करा. भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.